नमस्कार, शाप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करते तांदळाच्या पापडची रेसिपी। आपण तांदळाचे पापड एकदम परफेक्ट मोजमापासोबत बनवूया, ज्यामुळे आपले पापडांना तडाही जाणार नाही। मी अशा काही टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे आपले पापड एकदम मस्त फुलले जातील, एकदम खुसखुशीत होतात आणि कधी वाळल्यानंतर पापडला तडा जातो, तो बिलकुल जाणार नाही। अशा काही टिप्स सहित मी तुम्हाला तांदळाचे पापड सांगणार आहे। चला तर मग बनवूया मस्त खुसखुशीत कढईभर फुलणारे असे आपले तांदळाचे पापड, तेही एकदम परफेक्ट मोजमापासोबत, जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील। तांदळाचे पापड बनवण्यासाठी मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। कुठलाही महागाचा तांदूळ घ्यायची आवश्यकता नाही आहे। आपण रेशनचा तांदूळ घेतला तर आपले पापड एकदमच छान होतात, त्यामुळे रेशनचाच तांदूळ वापरायचा आहे। तर हा तांदूळ आता आपण 2-3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। मी तांदूळ 2-3 वेळेस स्वच्छ धुवून घेतला आहे। याच्यामध्ये बरीच डस्ट असते रेशनच्या तांदळामध्ये, त्यामुळे 2-3 वेळेस नक्कीच धुवून घ्यायचा आहे। आणि हा तांदूळ धुतला की आपण याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपण हा कॉटनच्या कपड्यावर सुकायला टाकून देऊ। आणि हा तांदूळ सावलीतच सुकवायचा आहे, उन्हात बिलकुल सुकवायचा नाही। मी फॅन खाली तांदूळ कॉटनच्या कपड्यावर सुकवून घेत आहे। तांदूळ पातळ असं सुकायला टाकायचं आहे आणि खूप ऊन आहे, त्यामुळे फॅन खाली हा 2-3 तासातच खूप छान सुकला जातो। तर मी हा तांदूळ आता 2-3 तास सुकवून घेणार आहे। तांदूळ फॅन खाली वाळवून छान वाळले की मी गिरणीवरून पीठ दळून आणलेले, आणि पीठ असं मी एकदम स्मूथ आणलेले। हे बघा, गिरणीवर छान असं बारीक असं तांदळाचं पीठ दळून देतात, या टाईप दळून आणायचं। आणि तुम्ही कुठल्याही भांड्यानं पीठ मोजून घेऊ शकता। मी एक छोटंसं पातेलं हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही कुठल्याही वाटीने किंवा ग्लासने कशानेही पीठ मोजून घेऊ शकता। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रेडीमेड ही पीठ यूज करू शकता। मी आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे जाड बोळाचं, तर याच्यामध्ये मी ओतून घेते आपण ज्या पातेल्याने पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच पातेल्याने मी पाणी घेते। 1.5 पातेलं पाणी घ्यायचं बरोबर मी हे एक अख्खं आणि एक अर्ध पातेलं घेते। आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्या 1.5 पट पाणी घ्यायचं आहे। आता पातेलं मी गॅसवर ठेवलं आहे, तर पाण्याला आपण गरम करून घेऊ। पाणी गरम झालेलं आहे, तर मी याच्यामध्ये टाकून घेते 1 चम्मच असा सपाट चमचा घ्यायचं मीठ। तर एवढं मीठ मी पाण्यामध्ये टाकून घेते। मीठ जपूनच टाकायचं, नंतर आपले पापड वाळले ना मग खारट लागतात। 1 चम्मच जिरे टाकून घेते मी याच्यामध्ये, आणि 2 चमचे तीळ टाकून घेते। आणि पाव चम्मच पापडखार टाकून घेते मी। पापडखार टाकल्यामुळे आपले पापड एकदम खुसखुशीत होतात आणि छान फुलले जातात। पाण्याला छान उकळी आलेली आहे, तर याच्यामध्ये मी आता टाकून घेते 2 चम्मच तेल। 2 चम्मचच तेल टाकून घ्यायचं आहे। आता पाण्याला उकळी आली आहे, तर मी गॅस कमी करून घेते। तेल आपण छान मिक्स करून घेऊ याच्यामध्ये। या टाईपने केलेले पापड एकदमच छान होतात, आणि सुकवल्यानंतर पण कधी पापडला तडा जातो, तर या टाईपने केल्यानंतर आपल्या पापडला बिलकुल तडा जात नाही। तेल छान मिक्स करून घेतलेले, तर आता याच्यामध्ये टाकून घेते मी आपण घेतलेलं तांदळाचं पीठ। तर सगळं पीठ मी टाकून घेते। पीठ आपण सगळीकडे असं एकसारखं पसरवून घ्यायचंय, आणि याच्यावरती मी झाकण ठेवते। आपण गॅस कमी करून हे पीठ छान वाफवून घेऊ। मी 2-3 मिनिट पीठ झाकून ठेवलेले। हे बघा, पिठाला छान उकळी आलेली आहे आणि पिठावरती पूर्ण पाणी गेलेलं आहे। तर आता आपण या स्टेपला गॅस बारीक ठेवूनच हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम पटपट मिक्स करून घ्यायचं आहे।
याच्यामध्ये बिलकुल गुठळी बनली जाऊ द्यायची नाही. याच्यामध्ये जरी वाटलं की गुठळी होतीये तरी आपण व्यवस्थित मिक्स केलं ना, एक पण गुठळी राहिली जात नाही. त्यामुळे मिक्स करायचे व्यवस्थित आणि लाटण्यानं खूप छान मिक्स होतं. लाटण्यानं जर आपण मिक्स केलं ना तर बिलकुल गुठळी बनली जात नाही. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असलं ना आपले पापड एकदम छान होतात. आणि याला व्यवस्थित आपण शिजवून पण घ्यायला पाहिजे, म्हणजे पापड एकदमच मस्त बनतात. हे बघा, एक पण गुठळी राहिलेली नाही याच्यामध्ये. पीठ एकदमच छान झालेलं आहे. एकसारखं सगळीकडे करून घ्यायचं आहे जीव असं. गॅस बारीकच ठेवायचा आहे. लाटणीला लागलेलं पीठ पण काढून घेते. हात थंड पाण्यात भिजवून घ्यायचा आहे आणि हे पीठ काढून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित निघलं जातं आणि चटकाही बसत नाही. असं सगळं पीठ काढून घ्यायचं आहे. आणि हे पीठ असं मस्त वाफून घेऊ आपण 5 ते 6 मिनिट. कमी गॅस करून परत हे पीठ 5 ते 6 मिनिट वाफून घेऊ. आपण पीठ 5 ते 6 मिनिट वाफून घेणार आहात, पण 2 मिनिटांनी झाकण काढून परत एकदा आपण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित वाफलं जाईल. खालचं वर आणि वरचं खाली एकदा करून घेऊ. एकदा मी लाटण्याचं पीठ काढून घेते आणि परत आपण 3 ते 4 मिनिट हे पीठ वाफून घेऊ. थंड पाण्याला लावायचं हाताला, म्हणजे चटका बसत नाही. आणि थोडंसं पिठाला असं हात लावून परत झाकून ठेवू. पीठ मी 5 ते 6 मिनिट छान वाफून घेतलेलं आहे. पीठ मी आता एका भांड्यात काढत आहे. गरम गरम मस्त आपण याला वाटून घ्यायचंय. आणि हे पीठ मी आता तांब्यानं मस्त मळून घेते. तुमच्याकडे जे असेल उपलब्ध त्यानं मस्त एकसारखं करायचंय पीठ. म्हणजे तुमच्याकडून जर एखाद्या वेळेस एखादी गुठळी वगैरे राहिली असेल तर हे आपण पीठ असं मळलं ना, मग ती गुठळी तुटली जाते. त्यामुळे परत एकदा सगळं पीठ आपण एकजीव करून घ्यायचं. असं तांब्यानं मस्त एकजीव करून घेते. तुमच्याकडं जे भांडं उपलब्ध असेल त्यानं तुम्ही हे पीठ मस्त मळून घ्यायचं, असं मिक्स करून घ्यायचं एकजीव. त्यामुळे आपलं पीठ छान स्मूथ असं होतं. हे पहा, एकदम छान झालेलं आहे. आणि कुठे गुठळी राहिली असेल तर ती पण गुठळी तुटली जाते. त्याच्या आपण मस्त असे रोल बनवायचे छोटे छोटे, या टाईपमध्ये असं रोल बनवून घ्यायचे. ही सगळी प्रोसेस आपल्याला पीठ गरम आहे तोपर्यंतच करून घ्यायची. मी सगळ्या पिठाचे असे रोल बनवून घेतले आहेत. हे पिठाचे रोल मी एका चाळणीत ठेवून घेते. सगळे पिठाचे रोल मी या चाळणीत घेतले आहेत. ही प्रोसेस आपल्याला गरम गरमच करायची आहे. मी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर पाण्याला उकळी फुटायला लागलेली आहे. तर मी गॅस कमी करते आणि यावरती आपण चाळणीत जे रोल ठेवलेले ती चाळणी याच्यावर ठेवून देते. आणि या चाळणीवरती झाकण ठेवायचं आहे. व्यवस्थित पॅक बसेल असं झाकण ठेवायचं आहे. आणि हे पीठ आपण परत 5 ते 7 मिनिट कमी गॅसवरती वाफून घेणार आहात. पीठ मी 7-8 मिनिटं छान वाफवून घेतलेलं आहे. एकदम मस्त वाफलेलं आहे आणि शायनी पण दिसत आहे पीठ. तर मी गॅस बंद करून घेते. परत हे पीठ मी एका भांड्यात काढून घेते. आणि परत हे पीठ मी
तांब्याने एकदा परत मिक्स करून घेते एकजीव। छान असं एकजीव करून घ्यायचंय। राहिलेलं पीठ पण मी याच्यामध्ये टाकून घेते। बाकीचं पीठ पण मी असंच मस्त एकजीव करून घेते सगळं। छान मिक्स करून घ्यायचंय। आता हे पीठ एका जाड कॅरी बॅग मध्ये मी भरून घेत आहे। पीठ मी सगळं एका बॅग मध्ये भरलेलं आहे। तर या पीठ आता मी लाटण्यानं मळून घेत आहे। आपण जितकं छान पीठ मळू ना तितके पापड आपले छान होणार। त्यामुळे मस्त मळून घ्यायचं, एकदम स्मूथ असं पीठ हे करून घ्यायचं। तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये पण हे पीठ स्मूथ करून घेऊ शकता। हे कपड्याला बिलकुल चिटकलं जात नाही पीठ। 4 ते 5 मिनिट मस्त मळून घ्यायचंय। असं 4 ते 5 मिनिट पीठ मळलं ना एकदम स्मूथ असं बनतं पीठ आणि आपले पापड बिलकुल क्रॅक जात नाहीत। कधी कधी काय होतं, आपण पापड केले ना अर्ध्यातूनच आपल्या पापडला तडा जातो। तर असं मळून घेतलं ना छान स्मूथ तर आपले पापड एकदमच छान होतात। पीठ मी छान मळून घेतलं आहे आणि एकदम स्मूथ असं पीठ झालेलं आहे। छान असं मी आता पिठाच्या लाट्या बनवून घेत आहे। आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या लाट्या बनवून घ्यायच्यात, छोट्या मोठ्या साईजच्या। हे बघा या टाइप मध्ये असे गोल पेढे बनवून घ्यायचेत, ज्या टाइप मध्ये आपण पुरी बनवतो त्या टाइप मध्ये। आणि जास्त क्वांटिटी मध्ये जर बनवले तर कॅरी बॅग मध्येच ठेवायचे। थोडे पिठाचे गोळे बनवून घेतले आहेत। जेवढे बनवायचे म्हणजे थोडेच बनवून घ्यायचे, एकदा जास्त नाही बनवून ठेवायचे। आणि जास्त बनवले तरी हे कॅरी बॅग मध्ये झाकून ठेवायचे। आता मी 2 प्लास्टिक पेपर घेतलेले आहेत आणि याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे। थोडंसं एकदाच लावून घ्यायचं आहे फक्त, याच्या वरच्या साईडला आणि याच्या खालच्या साईडला असा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे। आणि आपण याच्यामध्ये एक पेढा ठेवून देऊ आणि यावर दुसरा प्लास्टिक पेपर ठेवून द्यायचा आहे। आता आपण पापड लाटून घेऊ। तुमच्याकडे जर पापड बनवायची मशीन असेल तर त्यानंतर एकदमच पटकन होतात हे पापड। आणि जेवढा पाहिजे तेवढा आपण पातळ पापड बनवू शकतो। हा बघा आपला पापड खूप मस्त झालेला आहे। जेवढा पाहिजे तेवढा पातळ बनवून घ्यायचा आहे। या टाइप मध्ये एकदम छान झालेला आहे पातळ एकदम। तुम्ही या टाइपने पण पापड बनवू शकता, न लाटता फक्त असं हाताने जस्ट असं पसरवून घ्यायचं आहे। हा पण पटकन होतो पापड। जेवढा वेळ लाटायला लागतो तेवढाच वेळ हाताने पसरवून घ्यायला पण लागतो आणि खूप छान होतो या टाइपने पण पापड। तुम्हाला जे पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता। अगदी जेवढा पातळ पाहिजे तेवढा या टाइपने पण बनवता येतो। मस्त होतात हे पापड,
तुम्ही नक्की ट्राय करा असे पापड। हे बघा खूप छान होतो आणि एकदम मस्त गोल असा होतो। आपण जसा शेप देऊ छान तसा हो हा पापड बनला जातो। हा बघा खूप छान झाला आहे आणि जेवढा पातळ पाहिजे तेवढा बनवता येतो। तर पापड सुकवायला टाकताना आपण हा वरचा पेपर काढून घ्यायचा आहे आणि बनवलेला पापड आपण या टाईपने सुकवून घ्यायचा आहे। या खाली मी पॉलिथिन पेपर टाकला आहे, त्याला तेल वगैरे काही लावलेलं नाहीये, लावायची आवश्यकता नाहीये। असे सगळे पापड सुकवून घ्यायचेत। मी सगळे पापड बनवून घेतले आहेत। तर मी याला 1 दिवस फॅन खाली सुकवून घेणार आहे आणि 2 दिवस नंतर उन्हात वाळून घ्यायचे। पापड छान झालेत एकदम। मी पापड वाळून घेतले आहेत। मी 1 दिवस फॅन खाली वाळून घेतलेले आणि 2 दिवस उन्हात वाळून घेतले। उन्हात छान वाळून घेतले ना पापड, मग आपले पापड 2 वर्ष तर आरामशीर टिकतात। त्यामुळे उन्हात छान वाळून घेणं पण जरुरी आहे आणि एकदम कडकडीत पापड वाळलेले आहेत। हे पहा आपले पापड खूप छान झालेले आहेत। अगदी 8 ते 10 सेकंदात मस्त फुलला जातो हा पापड। तर पापड बनवताना नेहमी पहिली टिप्स म्हणजे तांदूळ सावलीतच वाळून घ्यायचेत आणि दुसरी टिप्स म्हणजे छान वाफून घ्यायचे पीठ आणि तिसरी टिप्स म्हणजे पीठ मळताना मस्त मळून घ्यायचे, स्मूथ असं बनवून घ्यायचे। मग आपले तांदळाचे पापड मस्त फुलले जातात आणि वाळल्यानंतर थोडा पण तडा जात नाही पापडला आणि पापड आपले एकदम खुसखुशीत असे छान बनले जातात। त्यामुळे नक्की ट्राय करा तुम्ही पण या पद्धतीने पापड, खूप छान होतात, मस्त फुलले जातात। हे पहा आपले पापड मस्त झालेले आहेत। हा पूर्ण प्लेट एवढा मस्त फुलला जातो, एकदम 4 पट एकदम मस्त फुलला जातो आणि कुरकुरीत पण खूपच बनला जातो। हे बघा आपले पापड तळून मस्त झालेले आहेत, एकदम छान असे फुलले जातात, एकदमच कुरकुरीत आणि एवढ्या मोठ्या साईजमध्ये फुललेला आहे। हे बघा खूप छान होतात हे पापड, एकदम खुसखुशीत असे। हे बघा एकदमच खुसखुशीत असे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा असे पापड आणि तुम्हाला आजची ही पापडची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपी सोबत।